आता याने माणूस जपला. प्रत्येकाला असं वाटतं हा माणूस आपला होय, आपला माणूस, आपला माणूस. तळागाळातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आणून या भागाचा विकास करण्याचा वसा आणि वारसा ज्या माणसानं स्वतःच्या खांद्यावरती घेण्याचं काम केलं ते आदरणीय निलेश लंके साहेब यांच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रा या भागामध्ये सुरू झालेली आहे. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झालेली आहे. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते या प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे अख्ख्या विश्वाला वेळ लावणारं हिंदवी स्वराज्य ज्या राजाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केलं ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बापाने निर्माण केलेलं स्वराज्य ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलं आणि ही स्वराज्याची भगवी पताका वाढती ठेवण्यासाठी ज्यांनी या स्वतःचं आयुष्य चंदनाप्रमाणे झिजविण्याचं काम केलं ते शूर आबांचे शूर छावे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य संकल्प शहाजी राजे बिन मालोजीराजे भोसले ज्या मातेने या महाराष्ट्राच्या मातीला केवळ एक नव्हे तर दोन छत्रपती बहाल करण्याचं काम केलं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ दगडाचे टाळ टोणक्याचा नाद गीतिलाचा छंद पांडुरंग दगडाच्या टाळातून पांडुरंगाला भाव समाधी वाहणारे जगद्गुरु संत तुकोबाराय माझ्या राजाचा इतिहास केवळ या महाराष्ट्राच्या मातीपुरता मर्यादित राहून चालणार नाही. माझ्या राजाचा इतिहास मुलकाबाहेर जाऊन पोहोचला पाहिजे असं म्हणत ज्यांनी या शिवरायांचा इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून रशियाच्या चौकामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकनेत्या अहिल्याबाई होळकर या सगळ्याच महान स्त्री पुरुषांना आणि या व्यतिरिक्त ज्या महान स्त्री पुरुषांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी विचार पेरण्याचं काम केलं ज्या महान स्त्री पुरुषांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आदर्श उभा करून देण्याचं काम केलं आणि ज्या महान स्त्री पुरुषांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घेतलं त्या सगळ्या महान स्त्री पुरुषांना आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी सर्वात आधी विनम्र अभिवादन करतोय. एका बाजूला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवरायांप्रमाणे जगणारी तरुण पिढी आहे, शिवरायांप्रमाणे वागणारी तरुण पिढी आहे, शिवरायांप्रमाणे राहणारी तरुण पिढी आहे. हे या महाराष्ट्राचं सुदैव आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये दुसऱ्या बाजूला अशी एक तरुण पिढी आहे जी तरुण पिढी शिवरायांप्रमाणे दाढी वाढवते, शिवरायांप्रमाणे चंद्रकोर लावते, शिवरायांप्रमाणे दिसण्याचा प्रयत्न करते पण शिवरायांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत नाही. या तरुण पिढीनं शिवविचारांच्या बळावरती स्वतःच्या आयुष्याची इमारत रचली पाहिजे हा उद्देश बाळगून आदरणीय लंके साहेबांच्या माध्यमातून ही शिवस्वराज्य यात्रा चालू आहे. मायबाप जगाच्या पाठीवरती अनेक राजे जन्माला आले आणि अनेक राजे मरून सुद्धा गेले. अनेकांचे काही वर्ष इथल्या इतिहासाने पोवाडे गाण्याचं काम केलं आणि इतिहास त्यांना विसरून सुद्धा गेला. अनेकांनी इतिहासाचं ओझं डोक्यावरून झुगारून देण्याचं काम केलं परंतु एक राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा जन्माला आला की जोपर्यंत इथले चंद्र आणि सूर्य उगवण्याचं आणि मावळण्याचं काम करू लागतील तोपर्यंत या राजाचं नाव या जगाच्या पाठीवरती अजरामर राहणार आहे. आणि तो राजा म्हणजेच जाणता राजा, लोककल्याणकारी, रयतेचा कैवारी, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. अहो जगाला हेवा वाटावा असा राजा 350 पावणे 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला आणि हा राजा ज्या मातीमध्ये जन्मला आज त्याच मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय हे खरं तर तुमचं आमचं भाग्यच मानावं लागेल. मग या महाराष्ट्राचं दुर्भाग्य काय होतं, कसा होता शिवजन्म पूर्व काळ. अहो काय सोचलं होतं या महाराष्ट्रानं. निजाम, आदिल, कुतुब, मोघल अशा 5 शायांनी या महाराष्ट्राच्या छाताडावरती थया थया नाचण्याचं काम केलं होतं. एका बाजूने निजाम यायचा, देवळं मंदिरं उद्ध्वस्त करून जायचा, एका बाजूला आदिल यायचा, शेतकऱ्यानं पिकवलेल्या पिकाला आडवं करून जायचा, दुसऱ्या तिसऱ्या बाजूला कुतुब यायचा, आया बहिणींची अब्रू लुटून जायचा आणि चौथ्या बाजूने मोघल यायचा आणि होत्याचं नव्हतं करून जायचा. अहो एकंदरीत काय तर हा महाराष्ट्र लुटला जात होता, हा महाराष्ट्र तुडवला जात होता.
हा महाराष्ट्र ओरबडला जात होता, अशा कालखंडामध्ये या प्रत्येक परकीय आक्रमणांच्या छाताडावरती पाय ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून भलं मोठं विश्व निर्माण केलं. हे विश्व निर्माण करत असताना येणाऱ्या संकटांच्या छाताडावरती पाय ठेवून शिवाजी राजांनी या मातीमध्ये जे स्वराज्य फुलवलं, ते स्वराज्य फुलवत असताना मासाहेब जिजाऊंनी त्यांच्यावरती केलेले संस्कार आणि त्या संस्कारातून निर्माण झालेलं स्वराज्य या प्रत्येक शिवविचाराचा इथल्या तरुण पिढीनं, भागातल्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक ग्रामस्थानं त्यांच्या बळावरती स्वतःच्या आयुष्याची इमारत निर्माण करावी, इतकीच अपेक्षा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.